नमस्कार मंडळी, नमस्कार. कर्तृत्ववान महिलांच्या या सप्ताहामध्ये रोज एक कर्तृत्ववान महिला घेऊन मी येते आणि तुम्हाला भेटवते. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त ना? तुमच्या कमेंट्स वरूनच मला ते कळतंय. तर आज आपल्याकडे एक अशी महिला आलेली आहे की जिने फक्त समाजातल्या स्त्रीचा विचार केलेला आहे. स्त्रीसाठी झटणं, स्त्रियांसाठी काहीतरी करणं, हे असं बरेच लोक करतात. पण स्त्रियांच्या मनाचा विचार करणं, स्त्रीचं मन कसं आनंदी राहील, ती स्त्री आयुष्यामध्ये घुसमटली कशी जाणार नाही, त्यासाठी तिला कशाची गरज आहे, हा अंतर्गत विचार ज्या स्त्रीनं केलाय त्या सौ रेखा प्रशांत पाटील आज आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांना मी तुम्हाला भेटवायला आणलंय. तेव्हा आता मस्त गप्पा मारूया त्यांच्याशी. नमस्कार रेखाताई. नमस्कार. मला खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना, कारण तुम्ही म्हणजे व्यासपीठ होल्डर आहात. तुम्हाला नेहमी व्यासपीठावरच बघायची सवय. आज अशा छान बसलेल्या बघून खूप बरं वाटतंय. तर मला वाटतं तुमच्या व्यासपीठाचं नाव सई ना? हो, सई क्रिएशन अशी या नावाने माझी संस्था आहे सांगलीमध्ये. अच्छा. आणि ते व्यासपीठ तुम्ही चालवता? हो. अच्छा. मग मला जरा अगदी सुरुवातीपासून सांगाल का की हा विचार तुमच्या मनात कुठून आला किंवा तुम्हाला हे का करावं असं वाटलं? सांगा ना. मी 2005 पासून फक्त महिला हा समाजातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, त्या घटकासाठी मी काम करत होते 2016 पर्यंत. जवळजवळ 11 वर्ष सातत्यानं समाजातील स्त्री ह्या घटकाशी माझा खूप जवळून संबंध आला. त्याआधी मी एक साधी गृहिणीच होते. 7 वर्ष मी घरामध्येच होते. 2005 ला मी घरातून बाहेर पडले आणि स्त्री याच घटकाशी माझा मग सातत्यानं संबंध येत गेला आणि मग मला स्त्री जवळून कळली. अरे वा. आणि म्हणजे एक्झॅक्टली काय झालं सांगा. म्हणजे मला सतत मी स्त्रियांच्या गराड्यामध्ये, महिलांच्या गराड्यामध्ये मी राहायचे आणि सतत त्याच महिलांसाठी मी काम करत असल्यामुळं, ते व्यासपीठ मी चालवत असल्यामुळं सातत्यानं माझा स्त्रियांशी कॉन्टॅक्ट येत गेला. काही मी त्या मधुरांगणी या व्यासपीठाच्या अंतर्गत मी एक्झिबिशन्स घ्यायचे. अच्छा. किंवा दर महिन्याला कार्यक्रम असायचे, सहली असायच्या. मग या निमित्तानं सतत माझा या समाजातील हा जो संपर्क वाढत गेला आणि मग मला बऱ्याच जणींना मी जवळची वाटायला लागले. आणि मग त्या यायच्या, माझ्या ऑफिसमध्ये यायच्या, माझ्या टेबलवर येऊन घरातल्या त्यांच्या वैयक्तिक गप्पा सांगायच्या किंवा मला काय करायचं आहे, मला काय करावंसं वाटतंय, मी पूर्वी काय होते. मग काहींच्या आयुष्यात काही घटना घडलेल्या असतात, त्या काही दुःखी असतात मनातून. अशा बऱ्याच महिला माझ्या जवळ यायच्या आणि माझ्याजवळ मन मोकळं करायच्या. अगदी विश्वासानं त्या माझ्याजवळ बोलायच्या. मग मी मात्र ते एक पथ्य पाळलं होतं की कधीही, सांगली आपली तशी छोटी आहे, तिथं लगेच एकमेकींना माहिती असते, सगळ्या गोष्टी असतात. म्हणून ते ज्या विश्वासानं त्या माझ्याजवळ बोलायच्या, त्या विश्वासानं ते मी माझ्याजवळ ठेवायचे. गुप्तता पाळली. गुप्तता, जे तिचं जे गुपित होतं ते गुपित मी माझ्याजवळच कायम ठेवलं. मी कधीही या मैत्रिणीचं त्या मैत्रिणीला कधी सांगितलं नाही. आणि त्यामुळं माझ्याबद्दलचा एक विश्वास प्रत्येकीला वाटायला लागला. आणि मग मला माझ्याही आयुष्यात काही गोष्टी होत्या, काही कमतरता होत्या, त्या मला छोट्या वाटायला लागल्या. म्हणजे मला असं कधी नाही वाटलं की माझं काही किरकोळ, जरी मला काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यात, काही कमी आहे असं वाटत असलं तर ते मला वाटायचं बंद झालं आपोआप. आणि मग वाटायला लागलं की एक मला जाणीव या गोष्टीची झाली की समाजातल्या कुठल्याही जाती धर्माची असू दे, कुठल्याही स्तरातील स्त्री असू दे, किंवा म्हणजे तिला काही ना काही दुःख आहे. बरोबर. तिचं काही ना काही तिला मानसिक ताणतणाव आहेत. ह्या गोष्टी मला जाणीव झाली. मग ती अगदी झोपडीत राहणारी असू दे किंवा खूप मोठ्या ऐशोआरामात राहणारी एखादी माझी मैत्रीण असू दे, तिला काही ना काही दुःख आहेत. आणि मला एक लक्षात आलं की सर्व जाती धर्मातील स्त्रियांची दुःख सारखीच आहेत. बरोबर. हा बेसिक आहे, हा बेसिक गोष्टी आहेत ह्या. आणि मग हे सगळं करत असताना मग मी विचार केला की ती काय शोधतीये, तिला काय हवंय. तिला काहीच नको असतं. तिला हवा असतो तिच्या आयुष्यात एक तिला आनंद हवा असतो, तिला रिस्पेक्ट हवा असतो. सगळ्यात मोठी गोष्ट तिला खरं म्हणजे मला याची जाणीव झाली की तिला दागदागिने, कपडे लत्ते, खूप ऐशोआरामाचं जीवन यासाठी ती धडपडत नसते. तिला हवं असतं की तिनं जे काय
करतीये घरातले, तिचं मग घरातलं डिव्होशन असू दे किंवा समाजात ती काही वेगळं करत असेल तर तिला त्या गोष्टीचा फक्त तिला रेटिंग व्हायला पाहिजे. हा, तिचं अप्रिशिएशन व्हायला पाहिजे, तिला समाजाने नाही, घरातील लोकांनी तर तिला रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि घरातलं काम हे सगळ्यात मोठं काम आहे. म्हणजे गृहिणी पद हे खूप अवघड गोष्ट आहे असं मला वाटते. म्हणजे ज्या गृहिणी घरात राहतात त्यांना आपण काही करत नाही याची खंत कधीच बाळगू नये. कारण बाहेर आम्ही जेव्हा काहीतरी काम करतो तेव्हा निदान आम्हाला म्हणतात की तू एवढं छान काम करतेस, तू एवढं मोठं व्यासपीठ चालवतेस, म्हणजे थोडंफार तरी समाजात आपण माहिती होतो, सन्मान मिळतो. तो सन्मान घरातल्या बाईला कधीच मिळत नाही. आणि तिची 24 तासांची ड्युटी असून सुद्धा बरोबर सुट्टी नाही, तिला सुट्टी नाही, अजिबात सुट्टी नाही. आणि त्यामुळे ती काय होते की आतून कोलमडते. बरोबर. आणि ती कुठंतरी मोकळं व्हायचं असतं तिला, कुठंतरी स्वतःबद्दल म्हणजे माझं कुणीतरी आहे, माझं ऐकून घेणारं कुणीतरी आहे असं जे वाटतं ते वाटावं. आणि तिला आपलं हे सई हे व्यासपीठ आपलं वाटावं. आणि मला ही 11 वर्ष सातत्यानं मला माझ्या मैत्रिणींच्यात राहायची सवय लागली होती. मी विचार केला मी वेगळं काहीतरी सुरू केलं तर माझ्या ह्या मैत्रिणींचा कनेक्ट तुटेल आणि मला ह्यांची कुणाचीच कधी परत भेट होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही सवयीचं गुलाम होता म्हणतो तसं मला माझ्या मैत्रिणींची सवय झाली होती. आणि ह्या सगळ्या मैत्रिणी हेच माझं टॉनिक होतं. म्हणजे मी जे आज काय करतेय त्याचं सगळं श्रेय मी माझ्या या सईच्या सभासदांना देते, सईच्या माझ्या ज्या सगळ्या सई आहेत त्यांना देते. 2016ला मग मी विचार केला की आपण हा कनेक्ट नाही तुटला पाहिजे आपला. आणि त्यासाठी मग आपण काय करू शकतो, तर त्यासाठी आपण पुन्हा एकदा अशाच प्रकारचं व्यासपीठ आपण सुरू करू शकतो. आणि त्याची खूप गरज आहे आणि आपल्या पद्धतीनं आपण ते चालवू शकतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या मध्ये मी मिक्स होऊ शकते, जवळ येऊ शकतात सगळ्या. आणि तिच्या आनंदासाठी आपण काय करू शकतो याचा मी सातत्यानं विचार केला. पूर्ण विचार करून हे व्यासपीठ मी सुरू केलं 2016ला. वा वा वा, खूप छान. आता उद्देश तर कळला तुमचा की काय उद्देशाने व्यासपीठ सुरू झालं, पण आता एक्झॅक्टली या व्यासपीठाचं काम चालतं कसं? आता हे सोपं नव्हतंच माझ्यासाठी. कारण पुन्हा एकदा ब्रँड निर्माण करणं, सई हे सगळ्यांना माहीत होणं, ब्रँड निर्माण करणं, त्यासाठी हे पण इन्व्हेस्टमेंट पण मला थोडीफार करावी लागणार होती. म्हणजे फायनान्शियल मला ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी खर्च बरेच होते. पण मी विचार केला की ठीक आहे, आपण हळूहळू सुरुवात करू, किती बायका आपल्याला रिस्पॉन्स देतात बघूया आणि आपण प्रयत्न करूया. आणि माझं आतलं जे मन होतं ते मला सांगत होतं तू सुरू कर. आणि इंटेन्शन येते ना बाईला अशी, हो येते, बऱ्याच वेळा येते. आणि मला माहिती होतं की माझा आतला जो अंतरात्मा म्हणतो तो मला सांगत होता की तू ह्यामध्ये यशस्वी होणार. आणि माझं ते खरंच झालं. आणि मी ऑगस्ट 2016ला मी जेव्हा सई चालू केलं त्यानंतर पुढच्या ऑगस्ट पर्यंत एक 400-450 महिला फक्त मेंबर झाल्या. कारण सगळ्यांना काही जणींना असं वाटत होतं की नाही हिच्या पाठीमाग आता ही एकटी काय चालवणार, हिला आता म्हणजे तेवढा हे मिळणार का. म्हणजे कसं असतं हे कार्यक्रम चालवण्यासाठी जो पैसा उभा करायचा सपोर्ट लागतो आणि ज्या स्पॉन्सरशिप आम्हाला मिळतात म्हणजे आम्हाला मिळवाव्या लागतात. हे कार्यक्रम जेव्हा तुम्ही मोठे मोठे उपक्रम राबवता तेव्हा तुम्हाला पैसा ही खूप मोठी गरज असते. तर आता या रेखा पाटील या नावाला कोण देणार प्रायोजकत्व, का देणार असा तो विषय होता. पण मी 1 वर्ष यशस्वीपणे मी माझ्या जवळचे जेवढे काही पैसे होते ते खर्च करून ते व्यासपीठ चालवलं. आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा हीच मेंबरशिपचा आकडा मग तो 700 वर गेला, त्यानंतर 900 वर गेला, असा वाढत 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 तो 1,500 वर गेला. आणि मी आता सईला 10 वर्ष पूर्ण होतात. लॉकडाऊन मध्ये 1 वर्ष फक्त सई बंद होतं, पण पुन्हा सगळ्यांना लॉकडाऊन मध्ये तर त्याची प्रकर्षानं जाणीव झाली की आपल्याला आता या व्यासपीठाची खूप गरज आहे. आणि मग या व्यासपीठावर मग त्यांच्याच आनंदासाठी जे काही करता येईल ते मी करते. अच्छा, पण म्हणजे आतापर्यंत इतकी वर्ष, किती वर्ष झाली एकूण? 16ला सुरू केलं, 2016 ते आता 10 वर्ष झाली. आता येत्या जूनला सई 11व्या वर्षात पदार्पण करणार. ओके, मग या 10 वर्षात किती कार्यक्रम झाले आणि कोणकोणते हे काही आठवतंय का? हो, या व्यासपीठावर मी काय केलं की मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच त्यांच्यातल्या जाणीवा जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीनं काही कार्यक्रम केले. काही उद्योजकांना मी स्टेजवर बोलवलं, काही समाजातल्या सेलिब्रिटी लोक आहेत की त्यांचा जो प्रवास आहे, म्हणजे काही यशस्वी पुरुष आहेत
तर ते पुरुषांना आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. आणि मग जर यशस्वी पुरुष असेल तर त्याच्या पाठीमागची जी स्त्रीनं काही स्ट्रगल केलेला असतो तो यशस्वी होण्यामध्ये तिचा वाटा कसा आहे आणि मग ते पुरुषांनीच त्यांच्या तोंडून सांगावं म्हणून मी एकदा उज्ज्वल निकमना स्टेजवर बोलवलं होतं. अरे वा. आणि उज्ज्वल निकमना मी असं सांगितलं होतं की सर तुमच्या युट्यूबला खूप मुलाखती आहेत पण आम्हाला ऐकायचंय कारण हे माझं महिलांचं व्यासपीठ आहे आणि आम्हाला जे ऐकायचंय ते मला ऐकायचंय ज्योतिताईंना म्हणजे तुमच्या मिसेसना. तुम्ही जेव्हा महिन्यातले 3-4 दिवसच घरी असता बाकीचे सगळे दिवस तुम्ही भारतभर फिरत असता आणि तर मग त्यावेळेला त्या घर सांभाळतात काय किंवा त्यांची मानसिकता कशी असते, नवरा जवळ नसताना संसाराचा डोलारा त्या कशा पेलतात आणि त्यांनी तुमच्या या इतक्या जवळजवळ त्यांनी 47 आतंकवाद्यांना त्यांनी फाशी दिलेली आहे किंवा असं बराच त्यांचा म्हणजे उज्ज्वल निकम हे नावच इतकं वलय आहे त्या नावाला. तर अशा व्यक्तीची पत्नी कशी असू शकते आणि तिचं काय मत आहे ते ह्या प्रवासामध्ये तिचा वाटा किती आहे हे ऐकण्यासाठी मी त्यांची जरा विसाऊ या वळणावर अशी एक मुलाखत घेतली होती. आणि त्यामध्ये ज्योतिताई खूप छान बोलल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाही सांगितलं होतं की आपण कमी नसतो. जेव्हा एकाने घराचा म्हणजे बाहेर पुरुष जर आपला हे करत मोठ्या पदावर काम करतोय तर तेव्हा स्त्रीनं कुठेही कमीपणा न बाळगता तिनं घराकडे लक्ष दिलंच पाहिजे. आणि एकत्र कुटुंबात त्या कशा वाढल्या वगैरे असं म्हणजे त्यांनी एकत्र कुटुंबाचा डोलारा कसा पेलला हे त्यांनी खूप छानपणे सांगितलं होतं तेव्हा. आणि मग असे काही व्यक्ती आहेत की ज्या समाजात वेगळं काम केलं, खूप स्ट्रगल केला त्यांनी आणि त्यातून त्या बाहेर आल्या आणि आज खूप मोठी नाव आहेत त्यांची. अशा बऱ्याच व्यक्तींना मी बोलवलं. म्हणजे आता आज स्मिता तळवलकर आपल्यामध्ये नाहीयेत, मी त्यांना बोलवलं. त्या म्हणजे ह्या सेलिब्रिटी व्यक्ती जरी असल्या म्हणजे अशा लोकांनाही मी बोलवलंच. पण मी काय केलं की उद्योगाच्या क्षेत्रामधल्या असतील, मी मिनलताई मोहाडीकर आहेत, त्यांनी उद्योगामध्ये म्हणजे उद्योजिका तयार करण्याचं काम त्या करतात. बरोबर. तर मी लॉकडाऊन मध्ये मिनलताई मोहाडीकरांचा ऑनलाईन कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर महिलांचं दुसरी गोष्ट असते की त्या फक्त आपलं स्त्रीत्व जपत असतात आणि त्यामध्ये त्या स्वत्व विसरतात. तर म्हणून मी काय केलं की त्यांना त्यांच्या तब्येतीकडे तिनं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे किंवा ह्या रोजच्या रुटीन मधून तिनं काहीही करून तिने 1 तासभर स्वतःच्या तब्येतीसाठी दिला पाहिजे. आणि मग तो 40शी मध्ये गेल्यानंतर तिला कसे त्रास चालू होतात म्हणजे वयाच्या आता पूर्वी 50-60 पर्यंत बायका खूप ठणठणीत असायच्या, आता 40शी मध्येच तिचे खूप प्रॉब्लेम चालू झालेत. म्हणून कालच मी एक कार्यक्रम घेतला. आपल्या सांगलीतले प्रसिद्ध डॉक्टर अनिल मडके सरांना मी विनंती केली की जागतिक महिला दिन येऊ घालतोय तर बायकांना पुन्हा एकदा आठवण करून द्यायला पाहिजे की बाई तू स्वतःकडे बघ, तू स्वतःकडे लक्ष दे. आणि म्हणून आम्ही स्त्रीत्व ते स्वत्व याच शीर्षकाखाली कालचा कार्यक्रम घेतला. पण अशा कार्यक्रमांना महिला गर्दी करत नाहीत म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला गाण्यांची जोड दिली, जी महिलांवर आधारित गाणी आहेत अशा तो गाण्यांचा कार्यक्रम आणि डॉक्टरांचं लेक्चर असं मध्ये मध्ये त्यांचं लेक्चर आणि त्याला जोडून गाणी असा तो कार्यक्रम आम्ही केला. अशा खूप सेलिब्रिटी येऊन गेलेत. आता मला नावं सांगणं खूप मोठी लिस्ट आहे. ह्या 10 वर्षातली नावं अपेक्षित जवळजवळ 125 कार्यक्रम मी या सईच्या स्टेजवर घेतलेले. अच्छा, मला काय विचारायचं रेखाताई की हे जे कार्यक्रम तुम्ही घेता याच्यामध्ये आता तुम्ही म्हणालात की लेक्चर आणि गाणी, तर प्रत्येक वेळेला जेव्हा लेक्चर नसतं किंवा काही विशेष हेतू नसतो तेव्हा बायकांचं फक्त मनोरंजन होईल असे कार्यक्रम घेता का? हो. आता मी काय करते की नुसत्या सेलिब्रिटी व्यक्तींना बोलवून त्यांचे अनुभव ऐकवण्यापेक्षा मी त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटचे पण कार्यक्रम घेते. अच्छा. मग त्या इतक्या भरभरून प्रतिसाद देतात. म्हणजे त्या मग स्पर्धा असतील, आता येत्या 5 तारखेलाच आमचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे. जी बाई कधीतरी शाळेत किंवा कॉलेजमध्ये डान्स केलेला असतो किंवा गाणं म्हटलेलं असतं, काहीतरी तिनं स्वतःला एकपात्री केलेलं असतं, काही ना काही केलेलं असतं, हे सगळं ती संसाराच्या रहाटगाडग्यात विसरलेली असते. तुम्हाला आता मी आमंत्रित करते चेतनाताई, तुम्ही 5 मार्चला आमच्या सईचं गॅदरिंग बघायला या. अगदी 70 पर्यंतच्या महिला स्टेजवर कसं सादर करतात स्वतःला. अरे वा. आणि त्यांच्यातले कलागुणांना आम्ही वाव देणं हा एक सईचा उद्देश आहेच.
तर नुसतंच सोलो डान्स असतो, ग्रुप डान्स असतात, स्वतःचं सोलो सॉन्ग गातात त्या, पण त्याच्याबरोबरच एकपात्री करतात, भारुड करतात, पोवाडे सादर करतात, विविध गुणदर्शन. आणि ते करताना त्यांचा वयाचा विचार न करता त्या इतक्या बिनधास्त होतात त्या स्टेजवर आणि इतक्या छान त्या सादरीकरण करतात. ते बघितलं की मग वाटतं की म्हणजे ही एनर्जी कुठून येते, तर ही एनर्जी त्या सईमध्ये आम्ही त्यांना मोटिवेट करतो की नाही तुम्ही करू शकता. सईचं व्यासपीठ ही मानसिक ताकद देतं त्यांना, मानसिक असा अर्थ आहे नाही का? हा. बरं, मला काय विचारायचंय की स्त्रियांच्या बाबतीत, म्हणजे तुम्ही आता इतके 10 वर्ष तुम्ही सई चालवताय, हा, तर असं कधी झालंय का की काही काही प्रॉमिनंट प्रॉब्लेम्स आलेत, ते घेऊन त्या तुमच्याकडे आल्यात आणि तुम्ही ते सोडवलेत पूर्ण? म्हणजे व्यासपीठा व्यतिरिक्त विचारते. बरोबर. हा, असं मी खूप जणींना उद्योग काय केला पाहिजे तिनं हे सुचवलेलं आहे. आणि खूप अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या माझ्याकडे येऊन त्याचं मार्ग काय सोल्युशन विचारते. माझी एक मैत्रीण होती, काय मैत्रीणच म्हणते, लहान आहे ती माझ्यापेक्षा खूप, पण तिचा काही कारणाने घटस्फोट झाला. आणि घटस्फोट चालू होता, पटलं नाही, ती बाजूला झाली. ती खूप हायली एज्युकेटेड होती. तिला मी सल्ला दिला की तू समुपदेशनाचं कार्य चांगलं करू शकतेस, तुझ्याकडं बोलण्याचं स्किल आहे चांगलं. तर तिनं आज तिची स्वतःची म्हणजे तिनं समुपदेशनामधल्या बऱ्याच काही कोर्सेस असतात किंवा त्यातलं नॉलेज जे काय असतं ते तिनं आत्मसात केलं. तिला मी एक तासभर, 2 तास माझ्या ऑफिसला बसून तिनं तिचं मन मोकळं करून खूप रडली. खरं तर मी तिचं समुपदेशन केलं की तुला काय केलं पाहिजे. तर मी म्हटलं तुझ्यासारख्या खूप महिला आहेत, तू तुझं हे एकटीचं दुःख आहे असं समजू नको, तू यातलं सगळं शिकून घे, तू स्वतःच्या पायावर उभी राहणं खूप गरजेचं आहे. तर तिनं त्यामधलं सगळं अभ्यास केला, तिनं काही काही त्याच्या परीक्षा दिल्या आणि त्यातून तिनं स्वतःचं समुपदेशन केंद्र काढलं. आज उत्तमरित्या ते चाललेलं आहे. दुसरी एक माझी मैत्रीण आहे, ती मला फक्त सईला मेंबर वाढीसाठी मदत करत होती आणि तिचे खूप मोठं किराणा मालाचं दुकान सांगलीमध्ये होतं, पण दुकानातल्या मुलांनीच फसवल्यामुळं ते थोडंसं तोट्यात चाललं होतं आणि डोक्यावर डोंगराचा कर्जाचा डोंगर होता. यामध्ये मग ती एकदा आली, ती असंच मला येऊन माझ्या टेबलला येऊन रडायला लागली, असं असं झालंय आणि एवढं कर्ज आहे, असं आहे आणि मी घर घेतलंय, त्या घराचे हप्ते फिटत नाहीयेत, तर काय केलं पाहिजे. तिलाही मी असं छान सल्ला दिला की तू घरात न थांबता तू दुकानात थांब, नवऱ्याच्या बरोबरीने तू दुकानात उभी राहा आणि दुकानातली लोक कमी कर आणि ते दुकान तुमचं तुम्ही स्वतः कसं चालवताय बघ. आणि ते करत असताना तू साईड बाय साईड, तिनं माझ्या एक्झिबिशन मध्ये, मी सईचं एक्झिबिशन घ्यायचे जे छोटे घरगुती उद्योग करतात त्यांचं मी दरवर्षी एक प्रदर्शन घेत असते, विक्री असते त्यामध्ये, सेल होण्यासाठीच आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी ते एक्झिबिशन असतं. तर त्यामध्ये तिनं एक 3,000 रुपयाचा माल, म्हणजे इमिटेशन ज्वेलरीमध्ये क्लिपा असतात, आपले क्लचर असतात, असं ते 3,000 रुपयाच्या एका काचेच्या पेटीमध्ये तिनं ते सगळं साहित्य घेऊन आली होती आणि एक्झिबिशन मध्ये तिनं स्टॉल लावलेला. त्यानंतर तिचं 3 दिवसात तिचे 10,000 झाले, म्हणजे 3,000चे 10,000 झाले आणि त्यात तिला इतका म्हणजे प्रेरणा मिळाली आणि ती थांबलीच नाही. नंतर तिनं घरातूनच तो उद्योग चालू केला. तिच्या हॉलमध्ये तिनं 2 कपाटामध्येच तिचा हे ठेवला होता, सगळं जे काही इमिटेशन ज्वेलरीचं साहित्य ते ठेवलं आणि अख्ख्या सांगलीभर तिची पब्लिसिटी झाली. तिनं खूप त्यामध्ये प्रगती केली आणि त्या इमिटेशन ज्वेलरीच्या तिचा जो काही इन्कम होता त्या इन्कमवर तिनं तिच्या घराचं कर्ज फेडलं. आणि ज्या दिवशी कर्ज फेडलं, शेवटचा हप्ता ती भरायला गेली बँकेमध्ये, येताना ती माझ्याजवळ आली आणि खूप रडायला लागली. मलाच कळेना की ती का रडते, म्हणजे घरात काय झालं का असं मी विचारत होते. तर तेव्हा ती म्हणाली की काही झालं नाही, तुझ्यामुळे आज माझं घर झालं. हा जो तिचा जो आनंद होता, तिचे जे आनंदाश्रू होते, मलाही इतकं कृतकृत्य वाटलं की बाबा आपण न कळत काही तिला सांगितलं होतं. मी काय तिला कर्ज कसं फेड हे नव्हतं सांगितलं, फक्त तिला मी सांगितलं होतं की तू स्वतःच्या पायावर उभी राहा. सईच्या व्यासपीठावर मी हा प्रयत्न करते की तिनं आर्थिक पाठबळ तिनं स्वतः निर्माण करायचं आहे. स्वतःचा पैसा जेव्हा हातात येतो तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो, तो आत्मविश्वास तिनं स्वतःचा जपण्यासाठी तिनं काही ना काही अर्थार्जन केलं पाहिजे. असं मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं, म्हणजे ती किती कुठल्याही आर्थिक स्तर तिचा असू दे, तिनं काही ना काही स्वतःसाठी केलं पाहिजे. कारण केलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकीनं केलं पाहिजे असं म्हणायचं. ओके ओके. आता एक छोटासा असा प्रश्न आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीजवळ जेव्हा येते तेव्हा कधी कधी मानसिकतेतल्या फरकामुळे
काही भांडणं होतात, काही वाद होतात, हम्म. कधी कधी इगो हर्ट होतात, त्यामुळे होतं. तर असे काही निगेटिव्ह असे एक्सपिरियन्सेस आहेत का हो, तुमच्याकडे? आले, खूप आले. हा. मी जेव्हा सई चालू केलं तेव्हा खूप मैत्रिणी माझ्या जवळ आल्या, खूप जणींनी मला सपोर्ट केला. आज जे मी आहे ते मी मगाशीच म्हटलं की त्यांच्यामुळे मी आहे. पण काही म्हणजे आपण म्हणतो ना की मी काही तत्व ठेवली. बरोबर. थोडं सई चालवत असताना मला नियम अटी मी थोड्याशा कडक ठेवल्या होत्या, कारण मला हे चालवायचं होतं. बरोबर. आणि शिस्तबद्धपणे ते चालवलं तरच ते चालणार होतं. बरोबर. तर मग याच्यामध्ये काही जणींना मग मी फार जवळची आहे, मग हे चालेल हिच्या जवळ काहीही असं झालं, किंवा काही जणींना मी ठामपणे नाही म्हणून सांगितलं. नियम हा नियम आहे, तो सगळ्यांसाठी समान आहे. मग त्यामुळे मी असं कधी म्हणजे नाही या मतावर मी ठाम होते. आणि मी सगळ्यांशी चांगलं बघत असल्यामुळे ह्या ज्या लांब गेलेल्या मैत्रिणी पुन्हा माझ्या जवळ येतात. हा सगळ्यात मला जाणवलेली ही गोष्ट आहे. मला ते मनातून खूप आनंद होतो की बाबा हा गैरसमज दूर झाले, आता ती माझ्या जवळ आहे. आणि त्यामुळं सईचं यश पण आहे की ज्या लांब गेल्या तरी त्या परत येतात. तर मला सगळ्याच मैत्रिणींना असं सांगायचंय की आनंदी राहायचं असेल तर कुठलेही मैत्रीमध्ये ताणतणाव ठेवू नका. बरोबर. जरी समजा एक पाऊल आपल्याला मागं घ्यायला लागलं, भले चूक कुणाची असो, तर मागं घ्या, पण तिला जवळ करा. आणि त्यामुळे एक तुमचं आपोआप मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणार आहे. कारण 20-20 वर्षाच्या मैत्री असलेल्या मैत्री तुटली की त्या मानसिक त्रासामध्ये मग तिची आजारपण ओढवायला लागतात. आणि काही होऊ शकतं. वयाच्या 40-50ला आलं आणि त्यात जर मानसिक ताण वाढला तुमचा, तर तुम्ही लवकर आजाराला बळी पडता. त्यापेक्षा तुम्ही मोकळं ढकळं राहा, सगळ्यांना आपलंसं करा, आनंदी राहा. आणि सईचा उद्देशच आहे आनंदी राहणं. आणि म्हणून आम्ही छान छान वर्षातून 4 सहली करतो. एक धो पावसात भिजायचं, मनसोक्त लहानपणी भिजत असतो, आता पाऊस आला की आपण घरात येतो. बरोबर. तर आता मी विचार काय केला की आपण लहान होऊया आणि धो पावसात का नाही भिजायचं. म्हणून एक वन डे पावसाळी ट्रिप असते, एखाद्या धबधब्याखाली आम्ही जातो. त्या दिवशी धो पाऊस असेल तेव्हाच आम्ही धबधब्याची ट्रिप काढतो. आणि धो दिवसभर भिजायचं. भले 2 दिवस घरात नंतर झोपायला लागलं तरी चालेल, पण भिजायचं, आनंद घ्यायचा. असा घ्यायचं. त्यानंतर हुरडा पार्टी असते, डोमेस्टिक टूर असते आमची, की जी आम्ही भारताचं दर्शन घडवणं हा त्यातून एक उद्देश आहे. आणि त्यानंतर वर्षाच्या शेवटी आम्ही एक फॉरेन टूर करतो. आतापर्यंत जवळजवळ आमच्या 6 देशांच्या ट्रिप झालेल्या आहेत. आणि सईंना परदेश फिरवून आणणं हा पण त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो. आणि काही रिटायर झालेले असतात, पैसा असतो, पण त्यांना सगळ्यांना जबाबदारी घेऊन जाणार कुणी नसतं. मग त्यावेळेला ती जबाबदारी सई घेते आणि परदेशांच्या ट्रिप. खूप मोठ्या स्तरावर काम चाललेलं आहे आणि खूप अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय, समाधान वाटतंय की अशी एक आपली मैत्रीण आहे की जी इतक्या मैत्रिणींना घेऊन चाललीये. बरोबर. त्यामुळे आज तुम्हाला मी सांगू का, मी जेव्हा महिलांसाठी काम करायला 2005ला सुरू केलं तेव्हा मला समाजात काम करणाऱ्या महिलाच माहित नव्हत्या. अच्छा. तेव्हा तुमचंही नाव मी खूप ऐकलं होतं, म्हणजे आपण भेटलोही यापूर्वीही. तर मग मला असं वाटायचं की ह्या किती, म्हणजे तुमचं तर म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये तुम्ही काम करताय, सॉरी काय म्हणूया, नाट्य क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय. तर म्हणजे क्षेत्र वेगळं आहे, असं प्रत्येकीचं क्षेत्र वेगळं आहे. त्यावेळेला सुद्धा मी जेव्हा घरातून बाहेर पडले, जेव्हा मला कुणीच माहिती नव्हतं, तेव्हा तुम्हीच ह्या ज्या काही जणी होत्या त्या माझ्या आदर्श होत्या. आणि चांगल्यांच्या मी आदर्श ठेवले आणि चांगल्या समाजातल्या चांगल्या मैत्रिणींना मी माझ्या जवळ कायमच ठेवलं. सगळे आजचे आपले प्रेक्षक, पूर्ण जगभर जाणार आहे आपला हा व्हिडिओ, तर सगळे प्रेक्षक तुम्हाला पाहणार आहे. आणि मी स्वतः यांच्याकडून तुमच्या या सईच्या प्रवासासाठी तुम्हाला अगणित अनंत सदिच्छा आहेत. असंच काम करत राहा आणि अशाच मोठ्या व्हा. खूप वेळ दिलात, खूप छान वाटलं. नमस्कार. मनापासून आभार. मंडळी, ऐकलत का? रेखा पाटील आज ज्या विषयावर बोलल्या त्यातून तुमच्या लक्षात आलं का? त्या स्वतः जरी बोलल्या नसल्या तरी मी सांगते, सईच्या व्यासपीठावरचं त्यांचं एक वाक्य आहे. तिथून त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होते की या व्यासपीठावर एकच जात आहे, ती म्हणजे स्त्री. त्यांच्याकडे जातीभेद मानला जात नाही. कुठल्याही धर्माची, जातीची स्त्री सईला जाऊन मेंबर होऊ शकते. तुमच्या सर्वांसाठी सुद्धा हा खूप चांगला निरोप आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर कराच नक्की. आणि होईल तेवढं सई क्रिएशनला
जॉईन व्हा, मेंबर व्हा आणि मस्तपैकी फॉरेन टूर्स करा, भारतभर फिरा आणि रेखा पाटील यांच्या हाताला यश द्या. थांबायचं मग? टू